किसी व्यक्ति को गले का कैंसर होता है, उसको मतलब गांठ हो जाती है यहाँ। तो मेरे पास वो दवा देती हूँ मैं। वो दवा भी मेरी समझो फ्री में ही देती हूँ, पर वो जो लाने के मुझे 200 रुपये लगते हैं, खाली 200 रुपये लेती हूँ, पर गारंटी से वो जो गले का जो कैंसर है वो ठीक हो जाता है। उसको सवेरे लेना होता है, सवेरे खाली पेट, मतलब जब तक आपने कुछ खाया नहीं उस टाइम उसको मतलब उस दवा को शहद मधु के मतलब शहद के साथ मिक्स करके लेनी पड़ती है। वैसा जो बॉडी का कैंसर है उसकी भी दवा है, उसको भी ऐसा ही लेनी पड़ती, वो भी सवेरे लेने वाली। पर ये दवा अलग वो अलग, उसका भी कई ज़्यादा हम ऐसा लेते नहीं ज़्यादा पैसे, ये मात्रा में इसके बराबर थोड़ा 100-200 इससे ज़्यादा रहता है। और हम खाली मतलब इतना ही क्यों लेते हैं कि एक सेवा समझ के। तो ये लोग बोलते इससे तो फ़र्क ही नहीं होता, कोई सुधरता ही नहीं कैंसर वाला इंसान, पर नहीं, वो सुधर जाता है। क्योंकि जो घरेलू उपाय है लोगों को लगता नहीं घरेलू उपाय ठीक है, पर नहीं, घरेलू उपाय बहुत अच्छे होते हैं। लोगों ने छोड़ दिया घरेलू उपाय करना। वैसे देखा जाए तो हर वनस्पति में उपाय ढूंढा जा सकता है, हर वनस्पति में उपाय मिलता है, पर अपन करते ही नहीं। और पूर्वजों ने जो करा था अपन उनको फॉलो भी नहीं करते। अपने को कोई ज़रूरत नहीं, चलो झटपट दवाखाने गए, एक इंजेक्शन लिया, गोली ली, हो गया। साइड इफेक्ट का कौन सोचता है, वो कोई सोचता ही नहीं। वैसा मैं मराठी में बताती हूँ। ज्याला घशाचा कॅन्सर असेल आणि मतलब म्हणजे कोणाला छातीचा असतो, घशाच्या कॅन्सरची वेगळी औषधी देते मी। शेवटच्या स्टेपला असली तर मात्र मी सुधारवू नाही शकत, कारण तुमची स्टेप जर त्यालाही मी कोशिश करते, तोही सुधारतो, बोलायला लागतो, पण तुम्ही ते औषध घेतलं पाहिजे। हे शहदामध्ये मिक्स करून सगळ्या अंशपोटी खालीपोट घ्यायचं असतं, त्याच्याने थोडा घसा ओढला जातो। त्याचे फक्त मी 200 रुपये घेते। ही एक माझी सेवा आहे। मला ते औषध आणायला 200 रुपयेच्या वर लागतात, पण मी त्याचं 200 रुपये तरी घेते। तुम्हाला महिन्याभराच्या औषधीमध्ये 200 तरी घेणार, पण त्या माणसाचं एकदम क्लिअर होऊन जातं, ती व्यक्ती बोलायला लागते, प्यायला लागतो तो व्यक्ती। आणि बॉडीचा कॅन्सर होतो, रक्ताचा वगैरे बॉडीचा, ते बॉडीची औषधी वेगळी असते, ती पण अशीच सहज सकाळीच खालीपोट घ्यायची आहे। पण विश्वास करून लोकांना वाटतं कॅन्सर तर कधी सुधरतच नाही, हां कॅन्सर सुधारायला असं काही आहेच नाही की कॅन्सर सुधारणार। कॅन्सर म्हटलं म्हणजे लोकांना वाटतं आता मरणारच। नाही बाबांनो, असं नाही। पूर्वज जे लोक होते आपले, त्यांनी करून ठेवलेलं आहे। जे धन्वंतरी देवता वगैरे, जे आयुर्वेदिक हे औषधीचे जे देवता आहे, त्यांनी सगळ्या वनस्पतीमध्ये औषधी सांगितलं आहे, पण आपण नाही फॉलो नाही करत त्याला, कोणी त्याच्याकडे लक्षच देत नाही आहे। जो तो ज्याला त्याला लगेच गेलं, कोणाला तकलीफ झाली की चालले लगेच दवाखान्यात, इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतल्या, झालं संपलं, बस तेवढ्यातच आपण खुश, कारण लगेच फरक पडतो, रिझल्ट लगेच आहे। आयुर्वेदिकने तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही, कुठला आजार होणार नाही, तुम्हाला कुठलं काही नाही। लेट पण अगोदर म्हणायची लेट पण लेट नाही, या औषधीचं ताबडतोब फरक पडतो। कोण म्हणतं आयुर्वेदिक लेट पण लेट नाही आहे, थेट आहे, पण लगेच फरक पडतो, त्वरित पडतो। हे लोकांना या गोष्टीवर विचार केला पाहिजे। आणि असंच एक जे आता लहान मुलं, छोट्या मुलांना संडाशी होतात, डायरिया होतो, आपण लक्ष नाही देत त्याच्यावर, चालले डॉक्टरकडे, सलाईन लावा, बस दुसरं काहीच नाही। त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं। जे आपण आंब्याची कोळ असते का नाही, आंब्याची कोळ, ती आंब्याची कोळ घ्यायची, बेल असतो, बेलाच्या झाडाचं फळ, तो बेलाचा घर सुकवून घ्यायचा उन्हामध्ये। आणि मुरड शेंग असते, मुरड शेंग यायची पूर्वी दुकानावर गेलं तुम्ही, बनसारीच्या दुकानावर म्हणजे आयुर्वेदिकच्या औषधी मिळणाऱ्या दुकानावर, कोणाच्या वाणीच्या वगैरे दुकानावर गेलं तर तिथं मुरड शेंग भेटते। या 3 गोष्टी एक वेळा याचा उगळून घ्यायचा। आता 6 उगळायचे अगोदर लोक उगळणं तर विसरूनच गेले, ते तर आवडतच नाही कोणाला उगळणं वगैरे, आता कोणालाच नाही। डायरेक्ट डॉक्टरकडे बाटली आणा, द्या पोराला, झालं नाही।
तर एक कोळचे 2-3 वेळे कोळचे उगळून घ्यायचे. लागल्यास ती कोळ मीठ टाकून उकडून घ्यायची. जसे की तुम्ही लोणच्याच्या कोळा उकडतात मीठ टाकून, अगोदर उकडायचे. आता कोणी उकडत पण नाही, त्याला खात पण नाही. पण त्या उकडून ठेवायच्या घरात, कारण त्या मिठात उकडलेल्या असल्यामुळे त्याला कीड लागत नाही. कच्ची ठेवली तर कीड लागेल, खराब होऊन जाईल. तर ती ठेवली की तुम्ही ते उकळून घ्यायची. त्याच्यात एक मुरड शेंगचा एक फेर उकळून घ्यायचा आणि बेलाचे 1-2 फेर उकळून घ्यायचा. आणि त्या डायरिया झालेला असला आपला मुलगा, कोणी हिरवी संडास करतो, डायरिया झालेला आहे, पाणी संडास करतो, डॉक्टर त्याला सलाईन देतात, ते करतात, त्या मुलाला ती औषधी तुम्ही 1 चमचा पाजून द्या. असं 2-3 टाईम करा. तुमच्या मुलाच्या संडासची गॅरंटीने, त्याची जो डायरिया झालेला गॅरंटीने सुधारणार. नाही सुधारला तर मला याच्यावर फॉलो करा, मला सांगा कमेंटमध्ये की नाही हो बाई, तुम्ही तर खोटं सांगत होत्या ताई, मी तर खोटं ठरलं. पण मी जे सांगते ते खोटं नाही ठरणार, कारण मी माझ्या मुलांवर आजमावलेलं आहे. माझे मुलं 2.5, 3 वर्षाचे झाले तरी मी त्यांना 1 इंजेक्शन दिलं नव्हतं. इंजेक्शन दिले फक्त लसीकरणाचे, ज्या त्यांना लसी होत्या द्यायच्या ते इंजेक्शन दिले मी. पण असं त्यांना कधीच नाही केलं की चला थोडंसं दुखलं का चला दवाखान्यात. माझ्या मुलाने कधी काही खाल्लं, आता समजा मी काही खाल्लं आणि त्या मुलाला अचानक खूपच पोट दुखतं आहे, तर मी लगेच हिंग घ्यायची, थोडासा चुटकीभर पावडर हिंग, चुटकीभर हिंग घ्यायची, पाण्यात मिक्स करायची, मिठाने हिंग चमचाभर त्याला पाजून द्यायचे. त्याला पाजलं की 5-10 मिनटामध्ये माझ्या घरात काही इतर लोक ऐकायचे नाही, पण माझ्या सासूबाई होत्या, त्यांचा माझ्यावर विश्वास राहायचा. मी गरम पुरणाची पोळी जरी खाल्ली त्यांना का आई, मग हे म्हणायचे दवाखान्यात घेऊन जा. मग आई दवाखान्यात न्यायचं का आपण, माझी तर काही इच्छा होत नाही, दे तू जे देते ना ते देऊन टाक. मी लगेच देऊन टाकायचे. मी दिलं की माझा भावेश, त्याला लगेच फरक पडून जायचा. एकदा तर त्याच्या पोटामध्ये हरभऱ्याचा दाणा, चणा, इतकं पोट दुखायचं त्याला ते औषधी दिली, फरक पडून गेला. पण ज्याने दुसऱ्या दिवशी त्याने पोट साफ झालं त्याचं, तेव्हा मोठे दाणे दिसले त्याने गिळून घेतलेले. म्हणजे लहान मुलांना काय कळतं, चणे खाऊन घेतात, काही खाऊन घेतात. छोट्या मुलांना सुद्धा आपले उपाय चालतात. असे उपाय आताचे लोक करतच नाही, विसरून गेले सगळे. हे परंपरा जपवा, विसरू नका, तर तुम्हाला दवाखान्यात हे घरं भरावे नाही लागणार. त्या औषधींचं म्हणजे आपण त्या औषधीला काही वाईट नाही म्हणत, ते पण तज्ज्ञच आहे, पण त्याचं नाही माझं म्हणणं. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तर पैसा आपण लावू नाही शकत ना, आणि पैशावाले जरी असले म्हणून तुम्हाला लगेच फरक पडेल काय भरोसा. तुम्ही द्या ना घरच्या औषधी, पण घरची परंपरा जपा, पूर्वीची आयुर्वेदिक आपली धन्वंतरी देवतेने किती उपाय करून ठेवलेले देवांनी देवतांनी. जुने लोक तेच उपाय करायचे. अगोदर कुठे डॉक्टर होते, डॉक्टर तर आता निघले. तर हे उपाय करा, फॉलो करा, कमेंटमध्ये टाका तुमचे उपाय खरंच चांगले आहेत का चुकीचे आहेत. आताचे कोणाला कळतच नाही. रडतोय का मुलगा, पोट दुखतो, पोटाला थोडा हात लावून बघा, त्याला चपका होत आहेत का. चपका होत असल्या तर लगेच त्याला हिंग वरतून लावलं तर त्याला तकलीफ होते, पण तो पाण्यात मिक्स करून दिला ना त्याचं पोट सापत, त्याच्या पोटातल्या चमका वगैरे आपण म्हणतो हिंग कसं द्यायचा. विचार करतो आपण कसं काय द्यायचं. आपण भाजीत नाही खाऊ शकत का हिंग, भाजीत खातो, त्याच्याने काही तकलीफच नाही होत, त्याच्याने पोट साफ होतो. त्याचे तुमच्या मुलाच्या पोटात चमका होत असल्या, गॅस होता, पोट साफ नाही होत, गाठी बनलेल्या आहे, त्याच्याने पोट मोकळं होतं एकदम. नाही, कारण माझ्या मुलांना आजमावलेलं आहे आणि इतरांना पण सांगते, इतर लोक पण करतात, तर त्या सांगतात काय ताई तुम्ही खरंच छान उपाय दिला आम्हाला, खरंच आम्हाला फायदा झाला बरं का त्याचा. आणि काय नाही, काही मला सांगायला पैसे लागले नाही, त्यांना करायला पैसे लागले, थोडा वेळ लागला, तुम्ही कराल असं नाही. दवाखान्यात गेले, चटपट इंजेक्शन घेतलं झालं. हे पण केलं तर तुम्हाला आहे ना, हे पण करून बघा थोडं. मग दवाखान्यात काही औषधी तर दवाखान्याशिवाय सुधरत पण नाही, ते आपण पण नाही सुधरवू शकत, कारण ते डॉक्टरच करू शकतात. पण याचे थोडे जे उपाय आहेत ते तर करू शकतो ना आपण. तुम्ही थोडे छोटे उपाय तरी आपण करून बघा, कारण त्याच्याने आपल्याला थोडा फायदा होईल, आपल्या मुलांनाही त्यांची सेहत चांगली राहील आणि आपल्यालाही टेन्शन कमी राहील. तर अशा उपायांना करा आणि दुसऱ्यांनाही सांगा. हे व्हिडिओ दुसरीकडे शेअर करा, तर त्यांनाही कळेल की हो खरंच ठीक आहे बरं का.
आहे याचा फरक खरोखर असं त्यांनाही कळेल. तर करा, फॉलो करा आणि कमेंट पण करा आणि घ्या माझ्या औषधी. धन्यवाद.